60 लाख रुपये आले कसे याचा तपास करावा अशी मागणी डोंबिवलीच्या निधी तिवारी या विद्यार्थिनीने केली। या प्रकरणाच्या तक्रारीसाठी तिने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण पोलिसांनी तिला उत्तर देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप मनसेनं करत या प्रकरणात उडी घेतलेली आहे। उत्तराखंडमधल्या लोकांना फसवून माझ्या अकाउंटमध्ये 2,60,00,000 रुपयांचं ट्रान्झॅक्शन करण्यात आलं असल्याची तक्रार करून पोलीस त्याची गंभीर दखल का घेत नाहीत असा सवाल निधी तिवारीने केला आहे। डोंबिवलीच्या निधी तिवारी या तरुण विद्यार्थिनीनं तिच्या बँक खात्यात जमा झालेल्या 2,60,00,000 रुपयांविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर बातमी ऐकल्यावर तुमच्या मनात तिच्याविषयी आणि या प्रकरणाविषयी नक्कीच अनेक प्रश्न उभे राहिले असतील। त्याविषयी जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून। निधी तिवारी ही डोंबिवलीच्या गोग्रासवाडी परिसरातले रहिवासी आहे। निधी तिवारी कल्याणच्या नामांकित महाविद्यालयात MCC ची विद्यार्थिनी आहे। MSc ची ती विद्यार्थिनी आहे, MSc चा अभ्यास करते। निधी तिवारीची मैत्रीण चांदनी सिंग ही RBL बँकेत नोकरीला आहे। चांदनी सिंगने निधीचं RBL बँकेत खातं उघडलं, त्यासाठी तिने मला काही पैसेही दिले असा निधी चौधरीने दावा केला। मला अकाउंट उघडण्याचं टार्गेट दिलं असं चांदनीने बँक खातं उघडताना सांगितलं असा दावा निधीने केला आहे। काही दिवसांनी या सगळ्या माध्यमातून एक धक्कादायक बाब समोर आली। निधीच्या खात्यामध्ये तब्बल 2,60,00,000ची रक्कम जमा झाली। आश्चर्याची बाब म्हणजे निधीच्या नावावर 3 ठिकाणी बँक खाती होती। आणखी एका खात्यात निधीच्या नावावर 10 लाखांचा व्यवहार झाला। निधीला याविषयी विचारलं असता तिने सांगण्यास टाळाटाळ केल्याचा निधी चौधरीने दावा केला। निधीने चौकशी केली असता कळलं की उत्तराखंडच्या नागरिकांची फसवणूक करून उल्हासनगरच्या एका व्यक्तीचाही प्रकरणामध्ये सहभाग आहे असा दावा निधी चौधरीने केला आहे। या प्रकाराची माहिती तिने पोलिसांना दिली। गेल्या 3 महिन्यांपासून ती पोलिसांकडे दाद मागते असा दावा तिने केला आहे। पोलीस ठोस कारवाई करत नसल्यानं निधीनं मनसेचे नेते अविनाश जाधव यांची या सगळ्या प्रकरणी भेट घेतली। डोंबिवलीतल्या रामनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की या प्रकरणात तरुणीचा अर्ज आलेला असून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली। पाहूया या पार्श्वभूमीवर निधी चौधरी आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। माझे वडील आहे ना, त्यांचे मित्र जे आहे त्यांची मुलगी एक RBL बँक मध्ये जॉबला आहे, ती सध्याही जॉब मध्ये आहे। तिने मला बोललं होतं बँकेचं टार्गेट आहे, तू मला अकाउंट ओपन करून देतील तर मी जे मला इन्सेंटिव्ह मिळाल ना 1-1.5 रुपये मी तुला देणार। तिने माझ्याकडून अकाउंट ओपन करून घेतलं, त्याचं जे काय ॲक्सेस होतं त्यांची स्वतःकडे ठेवलं, ते समोरच्या व्यक्तीला कोणाला देऊन टाकलं। त्यांनी काय ऑपरेट केलं त्यामध्ये मला काहीच माहीत नाही। त्याच्यामध्ये 2 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं आहे, त्या म्हणजे जे काय ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याबद्दल मला काही माहीत नाही। गेल्या 3 महिन्यापासून मी पोलीस स्टेशनमध्ये फिरते, मी पोलिसांना इन्फॉर्म पण केलं, सगळं गोष्ट सांगितलं। त्यांना पकडलं पण 19 तारीखला आणि रात्री 11:30 पर्यंत सोडून दिलं। ही मुलगी सांगते माझ्या अकाउंटला खोटे पैसे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कंप्लेंट लागत असेल तर मला असं वाटतं मग कोण येणार आहे पुढे? मग मुख्यमंत्र्यांनी मोठी मोठी भाषणं का करावी अधिवेशनामध्ये? माझं मत आहे या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। तिच्या अकाउंटला आता उद्या जर काही कंप्लेंट झाली तर ही जेलला जाणार आहे, त्यावेळेला हे पोलीस तिच्या बाजूला उभे राहणार नाहीयेत। मला वाटतं याची खोलवर तपासणी केली पाहिजे। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी काय पुढे नेमकी कारवाई होते ही पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या उपनगरीय लोकलमध्ये महिलांसाठीच्या राखीव डब्यांमध्ये CCTV कॅमेरे आणि पुश